उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आज आपण खूपच अशी पौष्टिक वडी बनवत आहोत. यामुळे केस गळती, हाडांचे दुखणे, रक्ताची कमी, थकवा दूर होईल आणि अपचनाचा सुद्धा त्रास कमी होईल. तर हा त्रास आपल्याला होत असेल तर ही वडी खूपच पौष्टिक आहे. तर तुम्ही बनवू शकता. खूप पौष्टिक आहे. यासाठी मी मुगाची डाळ घेतली आहे. 150 ग्रॅम घेतलेली आहे, छोटी वाटी भरून. मुगाची डाळ आपण आता ही धुवून घेणार आहोत. नळाखाली 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आहे. धूळ, माती, कचरा किंवा केमिकल असतं ते सगळं धुवून घेतलं आहे. या पद्धतीने आता हे 15 ते 20 मिनिटासाठी खाली पातेलं ठेवून ही डाळ ठेवली आहे, म्हणजे राहिलेलं पाणी शिल्लक ते नितळून येईल. ह्या पद्धतीने छान अशी आपली डाळ थोडीशी सुकली आहे. कढईमध्ये टाकून घेतलेली आहे आता आपण ही डाळ. तर मंद ते मध्यम आचेवर आपल्याला ही छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. पाण्याचा अंश सगळा कमी होतो आणि नंतर ही मुगाची डाळ छान अशी भाजली जाते सोनेरी रंगावर. मंद आचेवर जर भाजायची असेल तर थोडा वेळ लागतो, पण मध्यम आचेवर केल्यानंतर सगळा पाण्याचा अंश संपल्यानंतर आपण मंद आचेवर ही डाळ छान अशी भाजून घेत आहोत. मुगाची डाळ आणि डाळवं आपण यामध्ये वापरणार आहोत. मुगाची डाळ पचायला अत्यंत हलकी असते. मुगाची डाळ खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि गॅस किंवा अपचनाचा सुद्धा त्रास अजिबात होत नाही. म्हणून मुगाची डाळ आपण उन्हाळ्यात किंवा एरवीही आपल्या आहारात समावेश केला पाहिजे मुगाच्या डाळीचा. खूप फायदेशीर आहे. बोलता बोलता आपली डाळ छान अशी भाजून झाली आहे. बघू शकता लालसर रंगावर मंद आचेवर आपण डाळ छान अशी भाजून घेतली आहे. डाळवं सुद्धा घेतलं आहे. त्याच वाटीने पाऊण वाटी असं मी डाळवं घेतलं आहे. तर मुगाची डाळ आणि डाळवं या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. वाढत्या मुलांसाठी, शाकाहारी लोकांसाठी खूप उपयोगी आहे. म्हणून तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने वडी बनवू शकता. तर इथं दोन्ही डाळी आपल्या थंड व्हायला ठेवल्या आहेत आणि इथं मी 250 ते 300 ग्रॅम अशी धाग्यांची मिश्री घेतली आहे. तर पातेल्यात 1.5 वाटी पाणी टाकून असं विरघळून घेत आहे, थोडंसं चिपचिपा होईपर्यंत. आपल्याला याचा पाक करायचा नाही. थोडंसं विरघळली, थोडंसं चिपचिपा पाक झाला, थोडासा हाताला गुलाबजामसारखा पाक झाला की आपण काढून घ्यायचा आहे. तर पाक आपण म्हणजे विरघळून घेतलेलं पाणी मिश्रीचं ठेवलं आहे साईडला आणि मुगाची आपण डाळ जी भाजून घेतली होती त्याची अशी छान अशी पावडर करून घेतली आहे. ह्या पद्धतीने पाहू शकता. मिक्सर चालू बंद करत करत ही पावडर छान अशी आपली बारीक रव्यासारखी तयार झाली आहे. तर डाळवंसुद्धा आपलं ह्याच पद्धतीने बारीक पावडर अशी करून घ्यायची आहे डाळव्याची सुद्धा. डाळव्यामध्ये लोह असतं, आयर्न असतं, चांगल्या प्रमाणात मध्ये असतं, जे शरीरातील रक्ताचे प्रमाण, हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. म्हणून आपण डाळवंसुद्धा यामध्ये वापरलं आहे. आता एका कढईमध्ये तूप घेतलं आहे 2 चमचे. तूप गरम झालं की मुगाची डाळीची पावडर आणि डाळव्याची पावडर आपण यामध्ये टाकून घेतली आहे ह्या पद्धतीने आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजून घ्यायचं नाही ह्या पद्धतीने. तर बघू शकता छान असं भाजून घेतलं आहे. तर तुम्हाला यामध्ये अजून जर चव वाढवण्यासाठी काही जर टाकायचं असेल, ड्रायफ्रूट्सची पावडर तर टाकू शकता. इथं मी ड्रायफ्रूट्सची पावडर 2 चमचे अशी टाकली आहे आणि दूध पावडर 2 चमचे टाकली आहे, म्हणजे यात माव्याची सुद्धा टेस्ट येईल. आणि हे सुद्धा छान असं मंद आचेवर आपल्याला हलवून घ्यायचं आहे, यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही. गॅस बंद करायचा आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. तर आपलं जे मिश्रीच्या धाग्याचं पाणी ठेवलं होतं ते सुद्धा घेऊया आपण. गॅस मंद आहे गॅसची आणि आपण ही मिश्रीची जे पाणी करून घेतलं होतं ते सुद्धा टाकून घेतलं आहे. अगोदर हे पातळ वाटतं मिश्रण, नंतर घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने छान असा गोळा तयार होतो. बर्फी खूप छान सेट होते, अजिबात बिघडत नाही. मिश्री मी 250 ते 300 ग्रॅमपर्यंत वापरली आहे. तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही थोडीशी जास्त वापरली मिश्री तरी चालेल किंवा तुम्ही या जाग्यावर साखरेचा जरी वापर केला तरीही चालेल.
तर इथं तूप लावून घेतलं आहे एका ताटाला. आपला घट्ट असा गोळा तयार झाला आहे वडीच्या मिश्रणाचा. तर ते आपण यामध्ये टाकून घेऊया ह्या पद्धतीने. ह्या वडीमध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती खाल्ल्यानंतर पोट बऱ्याच वेळेसाठी भरलेले राहते. त्यामुळे अवेळी लागणारी भूक आणि ओव्हर इटिंगसुद्धा टाळता येते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणून ही नक्की ह्या पद्धतीने तुम्ही वडी बनवून पहा. संध्याकाळच्या वेळी चहासोबत किंवा मुलांच्या छोट्या भुकेसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. हेल्दी आहे, पौष्टिक आहे, स्नॅक्सचा पर्याय आहे, जो शरीराला लगेच ऊर्जा मिळते या वडीमुळे. नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने डाळू आणि मुगाच्या डाळीची वडी बनवून पाहू शकता. एक सपाट बुडाची वाटी घेऊन थोडंसं तूप लावून आपण हे एकसारखं मिश्रण थापून घेतलं आहे. तर यावर काजू आणि बदामचे थोडेसे तुकडे टाकून घेतले आहेत. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असतील तर टाकून घ्या. तुम्हाला कशी वाटली ही उन्हाळ्यासाठी, उन्हाळा स्पेशल आपण ही वडी बनवली आहे. उन्हाळ्यात थोडासा थकवा जाणवतो. जरी तुम्हाला केस गळती असेल किंवा हाडांचे दुखणे असेल, तर तुम्ही दररोज एक जर ही वडी खाल्ली तरी तुम्हाला खूप फायदा होईल. नक्कीच ह्या पद्धतीने मुगाच्या डाळीची आणि आपण डाळव्याची जी पावडर वापरून वडी बनवली आहे, तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल, आवडेल. ह्या पद्धतीने बनवून घेतली आहे. सेट झाली आहे आपली ही वडी. थंड झाल्यानंतर आपण हे पाहू शकता, छान दिसते आहे. जेवढी छान दिसायला आहे तेवढीच पौष्टिकसुद्धा आहे, खायलासुद्धा स्वादिष्ट आहे. नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा. कशी वाटली ही रेसिपी तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.